झी 24 तास एक पाऊल पुढे। केंद्रात आणि महाराष्ट्रात मुदतपूर्व निवडणुका होतील असं भाकीत शिवसेना नेते डॉक्टर मनोहर जोशी यांनी वर्तवलंय। माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांनी जोशी यांच्याशी संवाद साधला। त्यावेळी जोशी यांनी मुदतपूर्व निवडणुकांचं भाकीत वर्तवलं। मुख्यमंत्री विरुद्ध पूर्व उपमुख्यमंत्री असा जो संघर्ष आपल्याला महाराष्ट्राच्या राजकारणात दिसून येतोय, मनोहर जोशी यांच्याकडून जाणून घेऊया की ते या संघर्षाकडे कशा दृष्टीने पाहतात। परवापर्यंत मला असं वाटत होतं की शरद पवार त्यांचे उपमुख्यमंत्र्यांचे माजी उपमुख्यमंत्र्यांचे पक्षनेते ते मुंबईत आल्यानंतर हा प्रश्न मिटेल। ज्या अर्थी हा प्रश्न मिटला नाही त्या अर्थी त्यांना कदाचित हा प्रश्न काही वेगळ्या कारणांसाठी मिटावा असं वाटत नसेल, नाहीतर शरद पवारांना ही गोष्ट अशक्य होती असं मला वाटत नाही। परंतु प्रश्न त्यांच्या पक्षातील आहे। मी एवढंच म्हणतो की अशा प्रकारचे संघर्ष जे टोकाला जातात तसे संघर्ष दोन सत्ता करणाऱ्या पक्षांमध्ये कदापि असता कामा नयेत। त्यामुळे नुकसान होतं ते सर्वसामान्य माणसांचं नुकसान होतं। अजित पवार सध्या सत्तेमध्ये नाहीयेत, सत्तेच्या बाहेरून ते काँग्रेसवर आणि विशेषतः मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर हल्ला चढवताना दिसत आहेत। अशा या परिस्थितीमध्ये सरकारचं भवितव्य तुम्हाला काय वाटतं? खरं सांगायचं तर केंद्र सरकार सुद्धा आता अनिश्चित आहे असं मला वाटतंय। निवडणुका लवकर घ्याव्या लागतील अशी परिस्थिती आहे। त्यांची वरती केंद्रामध्ये सुद्धा अशा प्रकारचीच भांडणं सुरू आहेत छोट्या मोठ्या पक्षांकडून। आणि ज्या क्षणी केंद्र सरकार निवडणुकांची घोषणा करेल परत, त्या क्षणी तितकीच मर्यादा राहणार नाही, तर वेगवेगळ्या राज्यांमधून सुद्धा भांडणं टोकाला पोचतील आणि देशाला विनाकारणच खास कारण नसताना पुन्हा निवडणुकांना सामोरं जावं लागेल। महाराष्ट्रातली काय स्थिती असेल? वेगळी यापेक्षा काही असेल असं वाटत नाही। महाराष्ट्रातली स्थिती सुद्धा तशीच होईल, कारण जरी राष्ट्रवादी पक्षानं दूर जायचं ठरवलं थोड्या प्रमाणात तरी सुद्धा निवडणूक घ्यावी लागेल। आत्ता तरी तशी परिस्थिती महाराष्ट्रात नाही, पण केव्हाही डेव्हलप होऊ शकते असं म्हटलं तर चूक होणार नाही। झी 24 तास एक पाऊल पुढे।